जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओच्या टायटलमध्ये आपण क्लिअर केलेलं आहे की व्हिडिओ काही संदर्भात असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 4 ते 5 काही अतिमहत्त्वाची पोलीस भरती संदर्भात पुस्तकं सांगणार आहे, जे की पर्सनली मी स्वतः यूज केलेले आहेत. आणि या पुस्तकांचा मला असा फायदा झाला की मी पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदाच लेखी परीक्षा दिली आणि त्यामध्ये ओपनमधून क्वालिफाय झालो होतो. ही अतिमहत्त्वाची पुस्तकं असणार आहेत. तर ही कशा पद्धतीने तुम्ही यूज करायचे आहेत आणि कोणकोणती पुस्तकं आहेत त्याबद्दल असला व्हिडिओ असणार आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण जी पासून चालू करूया. तर आपण सामान्य ज्ञान म्हणतो. तर जे विद्यार्थी नवीन पोलीस भरती करणार आहेत किंवा यांची पहिलीच भरती आत्ता जस्ट सुरुवात केली आहे आणि ते सिलेबस समजून घेत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती उमेश रुपनवर सरांचं सर्व विषयांचं एकत्रित पुस्तक आहे. हे बिगिनरसाठी सर्वाधिक बेस्ट गेल्या दशकापासून मानलं जातं आहे. हे कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा काय नाही, परंतु जे चांगलं पुस्तक आहे त्याला आपण चांगलं म्हणाय काही अडचण नाही. मी स्वतः यूज केलं होतं जेव्हा पोलीस भरती मला समजून घ्यायची होती, तेव्हा देखील हे मी सुरुवात या पुस्तकापासून केली होती. आणि आपण नंतर पुस्तकं चेंज करू शकतो एक विषयाअंतर्गत. परंतु सुरुवातीला सगळ्यात बेस्ट पुस्तक, एक चांगले बेसिक मार्क्स तुम्हाला पडून जातील आणि पोलीस भरती नेमकी कशी आहे ही या पुस्तकातून तुम्हाला समजते. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांचा चांगला बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा आपण म्हणतो तो पोलीस भरतीचा घ्यायचा, MPSCचा घ्यायचा नाही. एवढा आपल्याला अरुंद अभ्यासक्रम नसतोय. पोलीस भरती ही गट क ची शिपाई पदाची भरती असल्यामुळे यासाठी एक व्यापक अभ्यासक्रम असतो. त्यासाठी एकनाथ पाटीलचा पोलीस भरतीचा ठोकळा घ्यायचा आहे. आणि GKला अजून एक करायचं आहे की नोबेलचं पुस्तक एक वापरायचं आहे, जे की एक्स्ट्रासाठी आहे आणि जास्त मार्क्स मिळवून देईल तुम्हाला. तर GKसाठी तुम्हाला एवढं जरी तुम्ही केला पण प्रॉपर करायचं आहे. आपण काही जास्त पुस्तक सांगणार नाहीत, एक ठराविकच पुस्तकं पण पुन्हा पुन्हा तेच वापरायचं. आपल्याला 100 पुस्तकं एक वेळा वाचायचं नाही, तर एकच पुस्तक आपल्याला 100-150 वाचा पिंजून काढायचं आहे, तर आपल्याला मार्क्स वाढणार. तर आता दुसरं असणार आहे गणित, अंकगणित बाबतीत असणार आहे. तर अंकगणितचं चैताली प्रकाशनचं लेखक आहेत पंढरीनाथ राणे. एकदम बेस्ट पुस्तक आहे, ऑलराऊंडर पुस्तक आहे. आणि जे विद्यार्थी ज्यांना वाटते की आपण ट्रिक्सनुसार गणित सोडवली पाहिजेत किंवा कमीत कमी वेळात आपल्याला जर जास्त गणित जर सुटावे असं वाटत असेल, तर त्यांच्यासाठी बेस्ट पुस्तक आहे पंढरीनाथ राणे यांचं चैताली प्रकाशनचं गणित. एक नंबर बेस्ट पुस्तक. त्याचबरोबर एक्स्ट्रा अधिक सरावासाठी तुम्ही कोकिळा प्रकाशनचं देखील पुस्तक घेऊ शकताय, ते पण एकदम बेस्ट आहे. आणि ह्या दोन्ही पुस्तकांचे तुम्ही कॉम्बिनेशन करा, तुम्हाला भरपूर तुमचा गणित विषयाला मार्क्स, शक्यतो ही जर चांगली पुस्तक जर तुम्ही रेफर केली तर मार्क्स मला तर वाटत नाही जाण्यासारखं कुठं वर. तिसरं पुस्तक असणार आहे आपलं बुद्धिमत्ता चाचणी बाबतीत. तर बुद्धिमत्ता बाबतीत काही आपल्याला जास्त पुस्तकं अशी वाचावी लागत नाहीत, कारण प्रत्येक नवीन पुस्तकामध्ये हाय तोच पॅटर्न असतो, ठराविक ठरलेला पॅटर्न असतो, फक्त आकड्यांचे बदल असते. तर तुम्ही अनिल अंकलिकीचं बुद्धिमत्ता मापनसाठी पुस्तक वापरू शकता. आणि आता राहिला विषय आपला मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. तर मराठी व्याकरणला सर्वाधिक बेस्ट लॉंग टर्मसाठी, त्यामध्ये मराठी व्याकरण जर आपण अभ्यास करत असतो तर पाठांतरपेक्षा आपल्याला माहिती आहे समजून घेतलं पाहिजे. तर त्यामुळे बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरणचं तुम्ही पुस्तक रेफर करू शकताय. आणि त्याचबरोबर तुम्ही जर सुरुवात करायची असेल आणि जर सुरुवातीला जर विशेष तुम्हाला मगाशीच सांगितलं की सह्याद्री प्रकाशन अकॅडमी जी आहे ती सुरुवातीला काही मराठीचा टप्पा आहे ना, त्यामध्ये तो तुम्ही समजून घ्या आणि त्या धर्तीवर तुम्ही बाळासाहेब शिंदे पुस्तक प्रॉपर चांगलं करायचं आहे. एवढं जरी केलं तर तुम्ही एवढं एकच पुस्तक मराठी व्याकरणला केलं तरी भरपूर आहे, कारण त्यामध्ये सराव प्रश्न पण भरपूर आहेत आणि व्यवस्थित समजून देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे मुद्दा कोणताही टॉपिक असेल तर आता समास, प्रयोग ह्या गोष्टी तंतोतंत आपल्या डोक्यामध्ये फिट होतात. नेक्स्ट पुस्तक असणार आहे चालू घडामोडी बाबतीत. तर चालू घडामोडी बाबतीत मी तर पर्सनली एकच यूज करत होतो की लक्षवेध पुस्तक. 3 महिन्यांचे अंक असतात, तर 3 महिन्यात तुम्ही भरती येईपर्यंत मागील 6 किंवा 9 महिन्यात जर अंक वाचला तर लक्षवेधचं सर्वाधिक बेटर. आणि आता त्यामध्ये भरपूर असं देखील मिळत आहे की युनिक अकॅडमीचं देखील चालू घडामोडी अतिशय फेमस आहे सध्या, ते देखील तुम्ही यूज करू शकताय. तर झाले एवढेच पुस्तकं होते आपली. पोलीस भरतीमध्ये असं नाही की जास्तीत जास्त पुस्तक वाचले पाहिजेत, तर ठराविकच आपली पुस्तकं असतात जे की तुम्हाला मार्क्स मिळवून देत असतात. कारण एका विशिष्ट लिमिटपर्यंत आपला स्टडी गेला तर तिथून पुढे आपल्या सरावावर आपल्याला मार्क्स पडत असतात. कारण एक 80 ते 85 पर्यंत आपले जर मार्क्स गेले तर आपल्याला अभ्यास हा पूर्णपणे चांगला झालेला असतोय.
तिथून पुढे जर मार्क्स वाढवायचे असतील तर ते टाईम मॅनेजमेंट किंवा काय गणित असे असतात की कोणत्याच पुस्तकात अवेलेबल नसतात, परंतु ते पूर्वी 2008-10 साली कधीतरी परीक्षेला पडलेले असतात, तेच रिपीट झालेले असतात. त्यामुळे त्यासाठी काय करायचं आहे, तर नोबेलचा प्रश्नपत्रिका संच झालेल्या 2016 पासून ते 2026 पर्यंत 2024-25च्या आता परीक्षेचा पण अवेलेबल होऊन जाईल किंवा झालाही असेल कदाचित. तर हे 2016 ते 2024-25 पर्यंत जेवढे पेपर झालेले पोलीस भरतीचे सर्व, जसे की जिल्हा पोलीस, SRPF, चालक, बँड्समन, हे सर्व पेपर तुम्ही एकदा सोडवायचे आहेत, पुन्हा पुन्हा हे वाचायचे आहेत. कारण आपण टाईमला जोपर्यंत पेपर सोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला मार्क्स वाढत नाहीत किंवा ती जी सराउंडिंगची भीती असते ती कमी होणार नाही. होता आपला पुस्तकांचा संच, जसं की गणितला सांगितलं तुम्हाला की पंढरीनाथ राणे आणि कोकिळा हे 2 पुस्तकं रेफर करू शकता. मराठी व्याकरणासाठी आपण प्रमुख एकच सांगितले, बाळासाहेब शिंदे. बुद्धिमत्तासाठी पण आपण एकच सांगितले की अनिल अंकलगी यांचं. आणि GK साठी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांचा ठोकळा वापरा, उमेश रुपनवर सरांचा एकदम बेस्ट आहे. आणि जे विद्यार्थ्यांना तो त्यांचा वाचून झालेला आहे, जरा काहीतरी एक्स्ट्रा करायचं आहे, तर त्यांनी एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा पोलीस भरतीचा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, तर एवढे पुस्तक तुम्हाला इनफ आहेत. चालू घडामोडीसाठी आपण आताच सांगितलं की लक्षवेध आणि युनिक अकॅडमी हे दोन्हीमध्ये एक रेफर करा, कारण दोन्ही देखील डिटेलमध्ये आहेत. दोन्हीतले एक जरी केलं तरी इनफ आहे. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची पुस्तके, आणि ही पुस्तके जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर केली आणि नोबेलच्या टेस्ट जर सोडवल्या तर तुमचे कमीत कमी 5 महिन्यात लेखी 85 ते 90+ गॅरंटीने जायलाच. आणि आता बोलूया जरा पोलीस भरती बाबतीत, कारण आपण परवा दिवशी एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की RTIद्वारे आपल्याला अशी माहिती भेटली होती की 16,500+ ह्या पोलीस शिपाई पदासाठी रिक्त होत्या. परंतु काल एक कोणते तरी न्यूज चॅनलवर एक बातमी भरपूर यूट्यूब चॅनलवरती फिरत होती की 23,500 पदे ही फक्त शिपाई पदासाठी आहेत. तर ह्या बाबतीत किती तथ्य आहे किंवा अफवा आहे का किंवा ही रिअलिटी आहे, मी लवकरच चेक करून व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा नक्की कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत